सो पे उड़ाएंगे इसको आज एक्सप्रेस डायरेक्ट का तर आपली दुसरी गाडी डायरेक्ट तर निस्तार ना बजाव आपल्या आधी गाड्या पट्ट्यात ठेवेल बरी खरबी तर आम्ही आत्ता इथं चहा पेलोय तर पैसे देऊ राहणार रावले तर इकडं सावंत उभा आहे इकडं अक्षय आहे आणि आपली गाडी आहे इकडं खाली चला गाडी काढतो जाऊ मस्त आता बसू गाडी म्हणून आता काय माल नाही आलेला काय होतंय माहित नाही अजून कॅन्सल होती का भरती मग काय आलती अजून एक गाडी मिरचीची भरून तर आता ही गाडी सुद्धा आपल्या गाडीत क्रॉसिंग होणार आणि रावल्या पाहिलं का यो यो करायला यो यो आणि सिंगर हे असे बिना कामात म्हणजे जर आणले ना त्यांच्या गाडीवर ठेवून मारायला मग मजा येते कशी नाही त्याला शिकव ना काहीतरी शिकव नवीन शिकव काहीतरी यो यो शिकव ना तरी प्रिन्सिपल कोणता हो चेंज झालं चेंजिंग केली हे आमच्या अमोल भाईची पेचान आहे काय आहे सिग्नेचर आहे अमोल सरची सिग्नेचर छान आहे कार्यक्रम तर ह्या गाडीत लपडा मला टाकायचा आणि 2 थप्पे ऑलरेडी झालेले आहे तर आता 7:20 झालेले अजून काय माहित नाही अजून किती टाइम लागतो आपल्याला तर हे खूप खुरबी काय म्हणते काय नुकानते गावात नाही पण कसं आहे लोकेशन इथलं हे भाऱ्या बंडल आणून पडलेलं आहे मकर मटेरियल आणून पडेल इथं आणि ही पोरं आपले यांना काही काम नाही दाम नाही तर निवांत मशीन आहे निवांत पाहू मग किती टाइम लागतो काय अजून भरायला 8 वाजता सुटू शकते गाडी आपली काय वाटतं तुला मग किती वाजता 11 घंटे लागणार आज ओनली 9 घंट्यात गाडी लागली पाहिजे मार्केटला डायरेक्ट इनाम देत नाही इनाम 15,000 इनाम द्यायला पाहिजे डायरेक्ट हा झालं तरी चालेल तर मग काय भावांनो तर दुसरी थप्पी झालेली क्लिअर घे ना मला घ्यायचो व्हिडिओ मध्ये अरे हे बाय लगेच तर आपला भाऊ गाडी भरून घेऊन राहिला नाही का हे सगळे भाऊ आपलेच का तर एकदम गाडी नाही का भारी भरी ते नाही का एकदम टॉप भोजराजी वैद्य हा राहणार खर्डा अरोली साईड अरोलीची हे आमच्या गावचे सरपंच हरबी नाकाचे अरे बायला कसा पाहता ये लाद नाही करा त्याचा तर अजून किती टाइम लागणार आपल्या गाडीला आपल्या गाडीला अर्धा तास हे आमच्या गावचे सरपंच साहेब हमाली करायला लागले आहेत सरपंच आहे की इकडे आले का सरपंच साहेब चेहरा दाखवा इकडे सरपंच साहेब स्माइल द्या एक तुमची तर सरपंच आहे हे आशिष पाहिला कसा हसू राहिला खाली उभा राहून सगळे इथलेचे आणि हे जे टोळका हे आपलं आहे हे पप्पा इकडे साईडला बसेल प्लस एक गाडी दिल्ली आलेली भरायला ही समोरची गाडी दिल्ली भराल ना तर ही दिल्ली आणि नागपूर रायपूर हायवे पाहू किती टाइम लागतो काय तर आपण याच्यावर नाही का आता पाणी मारायला घेऊ मस्त पैकी कागद पुढं ठेवले इथं पाणी मारून झालं म्हणजे कसं कागद इकडे घेता येईल आपल्याला आहे का नाही तांबा मग होऊन द्या एवढी एक टप्पी त्या हिशोबाने मग काय घेतलं पाणी मारायला आता म्हणजे असं पाणी मारायचा उद्देश असा होता पाणी तेच मारिते पण आपण पुढलं मस्तपैकी काचन ते साफ करून घेतलेली ते अख्खं कॅबिनवर पाणी उडीते नाही का म्हणजे आरशे सगळं परत घाण होतं त्याच्यामुळं तर मग काय घेऊ पाणी मारून पुढल्या 2-3 थप्प्याच पाणी मारायचं फक्त नाही का बाकीच्याला आपल्याला काही घेणं नाही तर थांबू आता कवर त्यातला माल होणार सगळा क्रॉसिंग म्हणजे याच्यात आहे आता किती समजा 3-3.5 टन माल समजा 3 टन 6-7 टन माल होतोय अजून येतोय माल
तर पाहू आता किती टाइम लागतो काय. तर आता ती गाडी लावून राहिली रिवर्स. हे आमचे अक्षय भाऊ आता पाणी मारू राहिले. आता गाडी भरायचं काम चालू आहे. हे अक्षय भाऊ पाणी मारत आहे. हे आमचे बाकीची पब्लिक इकडं बसली, 2 इथं बसलेले इकडं. हे आता गाडी भरायचं काम चालू आहे. अक्षय भाऊ किती झाली भरून? अजून लय राहिली. मग काय तर एक पिकअप फेल झाली. मग चालू आता त्याचा माल आणायला. तर या सर्व्हिस रोड टाकायची का? तर इथं पुढं तरी पिकअप फेल झाली नेमकं. आणि आता मंडी लेट होईल ती गाडी आपली. तर बघू आता इथं पुढं पिकअप आहे त्याच्यातला माल टाकून घेऊ. मग काय आलतो आता इथं ती गाडी फेल होती तिथं. तर शी पिकअप फेल झाली ती. पण 2-4 किलोमीटर तेव्हा आलो मस्तपैकी. आता चालू केली. आता घेऊ जाळी बिळी मारून दावा बिळी काढून ठेवली सगळं. आणि हो आता तिथून जाऊन परत पाणी मारचं पाणी. त्याच्यामुळं आता लवकर भरून जाऊ टपकन तिकडं. नमस्कार भावांनो, सुटली आपली गाडी आता. आता कबूतरला नंतर दीपक आणि अक्षय जाणार गाडी घेऊन. हा पुन्हा आता 100 धपकवणार आहे मला. मी पूजी करून घेणार भाई. आपण गाडी देतो तुला, फक्त मला इनाम देतो. लेट गाडी सुटल्यामुळे परिणाम. कारण की आता किती वाजले? 8:38 झाली. अगोदर गाडी आपली सुटली 7:30. गाडी सुटली 8:30. सोडायचंय का मला? मग एवढे घेऊन जातात काय. मग काय तर आता आलतो आपण मौद्याच्या पुढं. तर त्यांना सोडलेलं आहे सगळ्यांना. तर आता आम्ही सध्या दोघांच्या गाडीमध्ये. आणि निखिल डायरेक्ट समृद्धीच्या टोलला आहे. आपण लय लांब आहे आपल्या. तर त्याच्यात कमीत कमी 80 किलोमीटरचा गॅप आहे. तर मी चांगली गाडीला ओढ राहिलो आता. का तर लयच उशीर झालेला आहे. आणि आता जागेवर वाजलेले 9. का तर गाडीला लेट सोडलं माणसांनी. तर पाहू आता थोडी आता दाबाव तर लागणारच आहे का नाही. काय तर आलो समृद्धीला. तर थांबलो होतो समृद्धीच्या अलीकडं सर्कलला. मस्त मी गेलंच ती बिस्ती घ्यावं प्यायला. मी नाही का गेलो पण ग्लास पिकून दिला. तरी आपला भाऊ पिऊन राहिला आहे. म्हणलं तुम्हाला दाखवतो जाईल. अरे मला कसं येड्याने करायला. आणि आपण आता आहे समृद्धीला गुट्टे बोरी. एक्झॅक्ट पॉईंट 500 मीटर. तर आपली माहिती आहे आता पूर्वी सो पेवडाएंगे इसको आज एक्सप्रेस डायरेक्ट. का तर आपली दुसरी गाडी डायरेक्ट 54 किलोमीटर लांब आहे. तर हे गाड्यावर तर बघा कशात चला येडे. तर निस्तार ना बजाव. आपल्या अलीकडल्या पट्ट्यात ठेवेल परी. मग कसं आहे भावांनो, आता तर आलेलो आहे आपण कारंजाच्या जवळ म्हणजे गडग्या इकडे कारंजाचा तोल आहे. आणि हवे आपला माणूस. तर पुरी लगातार 100 लावून धरेले. आणि आता संभाजीनगरचं एक रॉकेट ओव्हरटेक मारून पुढे आलोय. तेव्हा सुद्धा 100-110 चालू आहे. तर आता तुम्हाला दाखवतो ती गाडी परत येईन नाही का. स्पीड लॉक खोललेली तिने 140 ना. मी त्याला ओव्हरटेक करून आलो. आता ते आपल्याला ओव्हरटेक करणार नाही का. मग काय भावांनो, बसवाल्याला डायरेक्ट ओव्हरटेक केलं. डायरेक्ट 110च्या स्पीडला. बोलो भंगा बाईट भाई. याला डायरेक्ट मागं सोडून दिला नाही का. फुल दाबून धरले 110. 110 तुझ्या 100 चालवतो. पाहिलं का आज नाही करायचं भैया. तर निखिल भाऊ ते आपल्या पुढे आहे. हो आता नाही का
जालना एक्झॅक्टला, तर हे जालना एक्झॅक्ट. तर आज इथं परत 2 पॉइंट मध्ये एक चालू आहे राव. यांना काय पगार बिगार द्यायला काय टाइम आला. तर गाडी उभा आहे समोर. तर गाडीचा स्पीड केला आपण पुरा कमी. तर आता हे कुठली काय नो MS-37 कारंजा साईडला आहे नो. तर एक कॅश पाहू द्या फाडी द्यायला का. मग आता काय तर भावनो आपण आलो आता शेंद्रा MIDC जवळ, म्हणजे टोल पास करून पुढे आलो. तर शेंद्रा MIDC थोडक्यात की. तर निखिल भाऊ भेटला आम्हाला इथं. त्यांना बोललो 2-5 मिनिटात थांबा भाऊ आम्हाला येऊ सर. या म्हणे थांबवतो. आता मस्तपैकी आता नाही थांबटायचे. आता फक्त 79 का. तर आपल्याला 11 घंट्यात 11.5 घंट्यात गाडी द्यायची. ज्यादा लवकर दिली तर तुम्हाला माहिती काय झोल होतो आपल्या संघ. त्याच्यामुळे जो टायमिंग आहे का त्या टायमिंगला गाडी वर टाइम दाखवायचाच नाही बा. आम्हाला एवढ्या टायमात गाडी येते म्हणून आहे का नाही. तर आज पुढं गाडी आहे. तर जाऊ तिकडं आपल्याला काय करायचं, त्याला किती दामटायची तेवढी दामटून द्या. आपल्याला माहिती आहे कसं आहे भाडं किती राहतं काय आहे का नाही. तर चला मग संभाजीनगर पास करून मग काय तर भावांनो आहे का नाही.